यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात करूळ गावात 28 एप्रिल 1931 रोजी झाला. त्यांच्या रूपाने आपल्याला एक उत्तम साहित्यिक मिळाले. त्यांनीच लिहिलेली आणि एक अजरामर झालेली कथा मी आपल्यासमोर कथाकथनाच्या स्वरूपात सादर करत आहे. कथेचे नाव आहे मनातले चांदणे. गरीब व्यक्तींना जीवनात सामोरे जाताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. जिद्द राखून स्वावलंबनाने शिक्षण घ्यावे लागते, परंतु त्यातही एक वेगळा आनंद असतो. अशा व्यक्ती ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली त्यांच्याबद्दल मात्र कायम आदर ठेवतात, हे या कथेवरून आपल्याला समजेलच. त्या दिवसापर्यंत आम्ही बल्लूला कोणीच पाहिले नव्हते. रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची घडी सरकवणारा कोण असतो हे आपल्याला कुठे माहीत असते. आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा कोणीतरी हळूच ते वृत्तपत्र आणून टाकलेले असते, एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण अगदी योगायोगानं एखाद्या दिवशी वृत्तपत्राची गाडी उशिरा आल्यामुळे रोज आमच्या दाराखालून पेपर सरकवणारा बल्लू आम्हाला भेटला. आम्ही सारे जणू काही त्याची वाटच पाहत होतो. ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्या दिवशी आम्हीही पेपरची वाट पाहत होतो. तेवढ्यात बल्लू दारातून डोकावला. 10-11 वर्षाचं वय, सावळा तजेलदार वर्ण, तरतरीत चेहरा आणि पाणीदार डोळे, चपळ हालचाली. पेपरची घडी त्याने दारातून आत टाकला, किंचित घुटमळला आणि म्हणाला, थोडी पाणी मिळेल काय? आम्ही चहा पित होतो. मी म्हटले, चहा पितोस? तो म्हणाला, नको, पाणी द्या. का कोणास ठाऊक, पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला. त्याने आत यावं, पाणी प्यावं, पण आमच्याबरोबर थोडा चहासुद्धा घ्यावा असे मला वाटले. मी त्याला पाणी दिले. ते तो घटाघट प्यायला. मग त्याने मानेवरचा घाम रुमालाने टिपला आणि म्हणाला, सकाळीच तहान लागली. कारण पेपर टाकण्यासाठी धावत होतो ना घरोघरी. धावत का जावं, सावकाश जावं. पेपर उशिरा आले. तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा ना, म्हणून धावत आलो. झालंच तर मलाही शाळेत जायला उशीर झाला असता. तू शाळेत जातोस? हो, मी 6वीत आहे. कुठल्या शाळेत जातोस? म्युन्सिपाल्टीच्या. तुझं नाव काय? बल्लू. छान आहे हां तुझं नाव. बल्लू. मी त्याचं नाव 2-3दा तोंडात घोळवलं. शाळेतलं नाव बल्लव आहे माझं. पण मी म्हणालो, बल्लूच छान वाटतं. बल्लू गमतीदार हसला. तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले. बल्लू काखेत पेपरची चळत घेऊन जवळजवळ पळतच निघून गेला. जाताना हसत म्हणाला, जातो हं, उशीर होईल. नंतर बल्लू सकाळचा दिसलाच नाही. आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा. पण एके दिवशी रविवारी तो अवचितच उगवला. दुपारी 12चा सुमार होता. दूरदर्शनवर पशुपक्ष्यांवर आधारित चित्रमालिका लागली होती व घरातील लहान मोठे सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते. तोच बल्लू तेथे येऊन हजर झाला. सगळ्यांबरोबर तो ती मनोवेधक चित्रमालिका पाहू लागला. चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारलं, बल्लू, तू केव्हा आलास? आत्ताच आलो. सगळे प्राणी पाहायला मिळाले. झालेच तर बिल. हातातल्या फाईलमधून आमचे पेपरचे बिल काढून देत तो म्हणाला, तुला आता पेपरचे बिल गोळा करायचं काम मिळाले वाटतं. मी त्याच्या हातात बिलाचे पैसे देत म्हणालो, म्हणजे शेठजींनी तुला भरती दिली तर? बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न हसला. त्याचे हास्य खरोखर फार सुंदर होते. माझे गणित चांगले आहे, मी हिशोब बिनचूक करतो, म्हणून शेठजींनी हे बिलाचे काम मला दिले. किती बिले बनवतोस? मी 50 बनवतो. त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिले बनवत असतात. तुला पगार किती मिळतो रे बल्लू? 100 रुपये. तो ऐटीत म्हणाला. घरी कोण कोण आहे रे तुझ्या? आई वडील आणि 2 लहान भाऊ. वडील गिरणी कामगार होते, पण संपात त्यांची नोकरी सुटली. जणू काही मी पुढचे प्रश्न विचारीन हे ओळखून बल्लूने मला सविस्तर माहिती दिली. आमच्या घरापलीकडे असणाऱ्या झोपडपट्टीतील अनेक गरीब कुटुंबापैकी एका कुटुंबातील बल्लू होता. शाळेत जाऊन अभ्यास करत होता. शिकता शिकता मेहनत करून दरमहा 100 रुपये कमवत होता. बल्लूनं विचारलं, साहेब, दर रविवारी मी यावेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल का हो? का रे? ही प्राण्यांची मालिका आहे ना, ती मला खूप आवडते. पाहण्यासाठी मी येईल म्हणतो. संपली की निघून जाईन. तुझ्या घराशेजारी कोणाचा TV नाही का? आमच्या वस्तीत 1-2 आहेत, पण ते दारं लावून घेतात ना. माझी आई ज्या शेटजींकडे कामाला जाते त्यांच्याकडेही आहे. मी एकदाच गेलो त्यांच्या घरी, पण ते आईला रागे भरले आणि म्हणाले, मोलकरणींच्या मुलासाठी आमच्याकडे TV लावत नाही.
बोलता बोलता त्याला गहीवरून आले. तो गप्प राहिला. ठीक आहे, तू दर रविवारी येत जा इथे TV पाहायला बल्लू, मी म्हणालो. बल्लूचा चेहरा खुलला. तो आनंदाने उड्या मारत निघून गेला आणि पुढील रविवारी पशुपक्ष्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधीच येऊन हजर झाला. त्या दिवशी कुत्र्यांवर एक मनोरंजक कार्यक्रम दाखवला जाणार होता. TV बंद केल्यावर बल्लू जायला निघाला. जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने हळूच मला विचारले, तुम्ही लेखक आहात ना? बल्लूचा मला हा अपेक्षित प्रश्न होता. मी त्याला उलट विचारले, तुला कोणी सांगितलं? तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर. मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो तेव्हाच ओळखलं होतं. आम्हाला 5वीला धडा होता तुमचा मोतीचा. मला बल्लूचे अधिकच कौतुक वाटले. मी माझ्याजवळची गोष्टीची आणि चित्राची काही पुस्तके भेट म्हणून त्याला दिली. तसा तो फारच खुश झाला. म्हणाला, मला गोष्टी वाचायला खूप आवडतात. त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे TV पाहायला येऊ लागला. अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही येईल. हल्ली तो सकाळचे पेपर वाटप करत नव्हता. त्याची हुशारी पाहून शेटजींनी त्याला बढती दिली होती. वृत्तपत्राच्या गाडीतून आलेल्या निरनिराळ्या पेपरांचे विभागवार वाटप करून ठेवण्याचे जबाबदारीचे काम दिले होते. बल्लूच्या वयाच्या मानाने ते काम जरा जोखमीचेच होते, पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता. जेव्हा त्याच्या वयाची मुले साखर झोपेत असतात तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असे. TVवर प्रदर्शित होणारी पशुपक्ष्यांची मालिका बंद झाली तरी बल्लू आमच्या घरी येतच होता. आमच्या घरातील सर्वांशी त्याची एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. एक दिवस मी लिहिलेले पुस्तक तो घेऊन आला आणि म्हणाला, किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना. तुमचे कोकण किती सुंदर असेल नाही? मी म्हणालो, प्रत्येकाला आपला गाव सुंदरच वाटतो. तुझेही गाव असेलच की कुठेतरी. तू तिथे गेलास तर तोही मुलूक तुला सुंदर वाटेल. आम्हाला गावच नाही, तो उदासपणे म्हणाला. माझे आई वडील गाव सोडून आले त्याला खूप वर्षे झाली. माझा जन्म इथलाच. डोंगर, नदी, कुर्ण, झाडं, वेली, झाडावर स्वच्छंद रमणारे पक्षी यापैकी मी काहीही कधीच पाहिले नाही. मग थोडा वेळ थांबून एकदम तो म्हणाला, मला न्याल तुमच्या गावी. तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारे चांदणं मला पाहायचं आहे. मुंबईत आम्ही कधी पौर्णिमेचं चांदणं पाहिलंच नाही. बल्लू, मी नेईल तुला माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी. तिथं तुला चांदणं पाहता येईल. चांदण्यात मनसोक्त बागडता येईल. खरंच? विश्वास न बसल्यासारखं त्यानं मला विचारलं. मी म्हणालो, खरंच. बल्लूच्या डोळ्यात त्यावेळी पौर्णिमेचं चांदणं मी बघत होतो. थोड्याच दिवसात आम्ही घर बदललं आणि त्या गडबडीत बल्लूला भेटायचं राहूनच गेलं. बल्लूही या मुदतीत का कोणास ठाऊक इकडे फिरकलाच नाही. बल्लूला मी दिलेलं वचन पूर्ण व्हायचं माझ्याकडून योगच नव्हता वाटतं. त्यानंतर बरेच दिवस लोटले. बल्लूच्या आठवणी धुसर होत गेल्या. असेच दिवस उलटत होते आणि एके दिवशी अचानक पुन्हा बल्लू भेटला. विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती. नामांकित शाळातील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. मी स्पर्धेचा निर्णय पाहिला. पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते कुमार बल्लव कदम आणि त्याच्या लेखाचे नाव होते मला न भेटलेलं अंगणातील चांदणं. त्या निबंधावरून मी नजर फिरवली. त्यात लिहिले होते, माझं एक छोटंसं स्वप्न आहे. कोकणात किंवा कुठेही मुंबई बाहेरच्या खेड्यात आपलं एक छोटंसं कौलारू घर असावं. त्याला टुमदार अंगण असावं. त्या अंगणात रात्री चंद्राचं शुभ्र शीतल चांदणं रांगत रांगत यावं. निम्मी त्याला कडेवर उचलून घ्यावं. बघता बघता बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला. मगापासून त्याला पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो. गेल्या 3-3.5 वर्षात त्याच्यात खूप बदल झाला होता. अशक्त, उंच आणि हडकुळ बल्लूला त्याच्या चमकदार प्रसन्न हास्यामुळे आणि पाणीदार डोळ्यामुळेच मी पटकन ओळखले. बल्लूने माझ्या हातून बक्षिसाचा स्वीकार केला. खाली वाकून मला नमस्कार केला. मला म्हणाला, सर, मला तुमचा पत्ता हवा आहे. मी त्याला माझे कार्ड दिले आणि म्हणालो, भेटायला ये या पत्त्यावर. आपल्याला माझ्या गावी जायचं आहे ना चांदणं पाहायला. पण बल्लू आलाच नाही. पण एके दिवशी त्याचं पत्र आलं. त्याने आपल्या सुंदर वळणदार अक्षरात लिहिले होते, प्रिय सर, तुम्ही मला वाचनाची गोडी लावली. त्यामुळे लिखाणाची मला हौस वाटली. तुम्ही चांदणं दाखवायला गावी नेणार होतात मला, ते मी विसरलो नव्हतो. त्याचीच गोष्ट लिहिली आणि पहिला नंबर मिळवला. खरं तर हे सगळं तुमच्याचमुळे झालं. तुमचे किती आभार मानू सर. मी आता 10वीच्या वर्गात आहे. मध्ये खूप घडामोडी घडल्या. माझे बाबा गेले. आई खूप आजारी असते. मी रात्र शाळेत शिकतो, दिवसा नोकरी करतो. आई, लहान भावंडे यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे. जेव्हा सर मला तुमच्याबरोबर गावी येणं
तेव्हा सर मला तुमच्याबरोबर गावी येणं शक्य नाही, कधीच शक्य नाही. सर, लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं लागतं, चांदणं त्यांना कधी भेटतच नाही. तसंच माझं झालं असेल का हो? पण तुम्ही मला मायेनं, आपुलकीनं म्हणजेच माणुसकीनं वागवलं, त्यातच चांदण्यांचा मला गवडसा भेटला. तोच मला पुरेसा आहे. तुमचा नम्र बल्लू उर्फ बल्लव कदम. मी पत्रावर बल्लूचा पत्ता शोधू लागलो, पण त्याने पत्ता लिहिला खूप छान, खूप छान. धन्यवाद. मी ही कथा सांगणार होतो. हे आपलं